कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. सुप्रीम कोर्टातही सुनावणीची शक्यता. मुख्यमंत्रीपदी केजरीवालच राहतील. दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांचं वक्तव्य. मात्र तसं झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, कायदेतज्ञांचं मत. अरविंद केजरीवालांना निवडणुकीच्या निमित्तानं अशा पद्धतीनं टार्गेट करणं चुकीचं आणि घटनाबाह्य. अशा पद्धतीनं राजकारणाची पातळी कमी करणं ना पंतप्रधानांना शोभतं ना त्यांच्या सरकारला. प्रियंका गांधींची टीका. काँग्रेस नेते राहुल गांधींनी अरविंद केजरीवालांच्या कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती. काँग्रेस पक्षाकडनं केजरीवालांना समर्थन असल्याचं आश्वासन दिल्याचीही सूत्रांची माहिती. घाबरलेला हुकुमशहा मृत लोकशाही बनवू पाहतोय. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची अटक सुद्धा सामान्य बनली आहे. इंडिया आघाडी याचं जोरदार प्रत्युत्तर देईल. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरनं राहुल गांधींची टीका. निवडणुका तोंडावर आल्यावरती विरोधकांना लक्ष करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा गैरवापर. शरद पवारांचा भाजपवरती आरोप. अटकेवरनं भाजप सत्तेसाठी कोणत्या थरापर्यंत जाईल हे दिसून येतंय. शरद पवारांची केजरीवालांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचं मोठं षडयंत्र. तुम्ही केजरीवालांना अटक करू शकता पण केजरीवालांच्या विचारांना नाही. केजरीवाल यांच्या अटकेवरती राघव चड्ढांची प्रतिक्रिया. देशात काहीतरी भयानक घडतंय. केजरीवाल हे हेमंत सोरेन यांच्यानंतर असे दुसरे मुख्यमंत्री आहेत की ज्यांना अटक झाली आहे. देश रशियाच्या मार्गावरती फार पुढे गेलाय. सचिन सावंत यांची केजरीवालांच्या अटकेवरनं टीका. अरविंद सावंत केजरीवाल यांना अटक ही भाजपची दडपशाही आहे. देशामध्ये जनतेनं आता हे केवळ न बघता याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. देशामध्ये मोदी केजरीवालांना घाबरतात. आम्ही झुकणार नाही. आम्ही मोदीजींच्या अन्यायाविरोधात लढत आलोय आणि लढत राहू. गोपाल राय यांची प्रतिक्रिया. भ्रष्टाचारी केजरीवाल तुरुंगात गेल्यामुळे दिल्लीतली जनता सुटकेचा निश्वास सोडेल. केजरीवाल यांच्या राजकारणाचा हा शेवटचा अध्याय आहे. कपिल मिश्रांची केजरीवाल यांच्या अटकेवरती खोचक प्रतिक्रिया. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांची केजरीवालांवर जोरदार टीका. 2011 साली अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी काँग्रेसवरती अत्यंत बिनबुडाचे आरोप केले होते. त्यामुळे आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. मुखर्जींची टीका. मुंबईमध्ये ईडी कार्यालयावरती आंदोलन करण्यासाठी आलेल्या 6 ते 7 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची पोलिसांची माहिती. असे घोटाळे केल्यास अशाच पद्धतीने कारवाई होणार. भाजपचे नेते संबित पात्रांची अरविंद केजरीवालांच्या अटकेवर टीका. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय. त्या दोघांनाही सुरक्षा पुरवावी. सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अंजलीताई आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाल्याची बातमी खोटी. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती. विजय शिवतारेंना समज देऊन सुद्धा पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं शिंदे गटाकडून शिस्तभंगाची कारवाई होणार. सूत्रांची माहिती. शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी मिळाल्यावरती कोल्हापुरात जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली. वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर नायगावमध्येही जल्लोष. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व्यक्त केला आनंद. महाराष्ट्रातील लोकसभा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नवा चेहरा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. पंकजा मुंडे यांचं माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अहमदनगरमधल्या निवासस्थानी जोरदार स्वागत. पंकजा मुंडे आज पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीचं दर्शन घेणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक. आज दिल्ली वारीची शक्यता. अमित शहा यांना भेटून महायुतीमधले उमेदवार निश्चित केले जातील. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता. महाराष्ट्रातल्या इतर नावांच्या घोषणेचा अंदाज. महाविकास आघाडीच्या 3 जागांबाबत तिढा अजूनही कायम. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका जागेचा तिढा दिल्ली दरबारी. उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा. सांगलीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. 1-2 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर केलं जाईल. मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. महाविकास आघाडीच्या काही जागांमध्ये अदलाबदली होऊ शकते. नाना पटोलेंची माहिती. तर भाजपला महाराष्ट्रातनं पराभूत करणं हाच आमचा उद्देश. पटोलेंचं वक्तव्य.
उद्धव ठाकरे यांच्याकडनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर। मिरजमधल्या सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा। महाविकास आघाडीच्या बैठकीत नेत्यांमध्ये मतभेद। सांगली लोकसभेच्या जागेवरनं संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याची सूत्रांची माहिती। सांगलीच्या मैदानात चंद्रहार पाटीलच लढणार आणि जिंकणार, संजय राऊतांचं वक्तव्य। तर बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना गुजरातच्या 2 नेत्यांनी फोडली, राऊतांचा मोदी शहांवर हल्लाबोल। महाविकास आघाडीकडनं आलेला 3 जागांचा प्रस्ताव आम्ही फेटाळला। वंचितनं महाविकास आघाडीकडे 6 जागा मागितल्याची बातमी खोटी, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडीनं वंचितला सहभागी करून घ्यावं, अन्यथा भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती आपला सक्षम उमेदवार देईल, समितीचा निर्वाणीचा इशारा। ताकदवान घराण्यातील उमेदवाराला उमेदवारी द्यायला हवी होती। माढा लोकसभा उमेदवाराबद्दल विश्वजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया, उमेदवार बदलण्याची निंबाळकर यांची मागणी। माढा लोकसभेचा आपणच उमेदवार, लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल, खासदार रणजित निंबाळकर यांना विश्वास। देशामध्ये 543 खासदार आहेत, एक पडला तर दिल्लीला काय फरक पडतोय, रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। भाजपला उमेदवार कायम ठेवायचा असेल तर ठेवावं, मात्र मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका, रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा। वसंत मोरे पुण्याची लोकसभा निवडणूक लढण्याबद्दल ठाम, महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून लढणार, वसंत मोरेंची माझाला माहिती। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका, फक्त 3 महिन्यांच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता, याचिकाकर्त्यांचा निवडणूक आयोगाला सवाल। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडनं साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर। साजिद खान पठाण अकोला महानगरपालिकेतले माजी विरोधी पक्षनेते। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर, मावळत्या महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा अकोल्याचे उमेदवार। पंतप्रधान मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर। शेपूट घालणारे फोटोग्राफर त्यांचा अपमान करतायत, शिंदेंचा उद्धव ठाकरेंनाही टोला। महाविकास आघाडीच्या काळात याकूबचं थडगं सजवलं ही औरंगजेबी वृत्ती, मोदी औरंगजेब तुलनेवरनं राऊतांना शेलारांचं प्रत्युत्तर। नितेश राणे किंवा निलेश राणेंनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं, विनायक राऊतांचं आव्हान। उद्धव ठाकरेंची संजय भोगरे कॉलेजला सदिच्छा भेट, संस्थेचे संस्थापक संजय भोगरे यांनी चांदीची गदा देत उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं। भाजपला बाहेरून आलेले लोक घ्यावे लागतात, त्यांचा शिमगा सध्या चालू आहे। भाजपच्या 10 वर्षांच्या नतद्रष्ट कारभाराची होळी करावी लागेल, मिरजेतल्या सभेत उद्धव ठाकरेंचा निशाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।